शेगाव तालुक्यातील बोंडगाव इथे केसगळतीनंतर आता नखगळतीचा प्रकार सुरू झालेला आहे। अनेक जे रुग्ण आहेत ज्यांची केसगळती झाली होती त्या रुग्णांची या ठिकाणी नख जायला लागलीत, हाताची आणि पायाची नख गळत आहेत। एक रुग्ण आहे आपल्यासोबत प्रवीण इंगळे म्हणून। दादा काय सांगाल, कधीपासून तुमचे नख जात आहेत हे आणि काय त्रास होतोय का तुम्हाला? 8 ते 10 दिवस झाले नखाची गळती होऊन राहिली आणि ते पण दुखतात। यामुळे मला त्रास होऊन राहिला, म्हणजे काम करायला जर असाल तरी ते दुखापत होते, त्याच्याने कामधंदा होत नाही। तुमचे यापूर्वी केस गेले होते, आता पुन्हा नख जात आहेत। तर अगोदर म्हणजे डिसेंबर महिन्याच्या जोडजोड माझ्या केस गळती झाली होती आणि काही आपल्या गावामध्ये मेडिसिन वगैरे आलं होतं, मेडिसिन घेतलं ते केस परिपूर्ण आले आणि आता नख गळती सुरू झाली। बरं, आता हे जोपास तुम्ही म्हणताय की 8 दिवसापासून या ठिकाणी नख गळती होते, हाताची गेलेत, पायाची गेलेत, या संदर्भात तुम्ही काही इथले स्थानिक डॉक्टर आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांना काही माहिती दिली का? काही औषधी मिळाली की तुम्हाला? नाही, काहीच मी माहिती दिली नाही आणि ते औषध पण मला भेटले नाही। बरं, आज आले होते गावात, काय सांगितलं त्यांनी? आज आपली टीम आली होती आणि ते म्हणत ते सिलियमच्यामुळे होऊ शकते हे, त्यामुळे म्हणजे धान्य ते गव्हाचा प्रकार आहे म्हणा, त्यामध्ये सिलियमचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे होऊ शकते। बरं, आता तुमच्या मनात काही भीती आहे का? तुमच्या हाताची नख जात आहेत किंवा घरातल्या लोकांची जातात का आणखी काही? घरातल्या लोकांची, माझ्या आईची पण जरा चालले आणि माझे एक, आणि घरात भीतीचं वातावरण निर्माण झालं ना। अच्छा, बरं, आता काय तुमचं काय मागणी काय सरकारकडे, काय म्हणणं? सरकारकडे मागणी काय आहे, प्रशासनाकडे मागणी हेच आहे की बा जे आपल्या हातात पायाची जे नखाची गळती होऊन राहिली त्याच्यावर प्रशासनानं काही गोळ्या औषधं जसं गावात आणून उपलब्ध कराव्या आणि जर समजा सर आता हे आपल्या हातापायाचे नखं चालले पण पुढे शरीराचा कोणता अवयव जर गेला तर याचं काय, मग याचं तरी कारण समजलं पाहिजे नेमकं, आणि आपल्या हातापायाचे नखं कशामुळे चालले याचं कारण समजायला पाहिजे। मागच्या वेळेला ज्यावेळेला तुमचं या ठिकाणी केस गळती झाली होती डोक्याची, त्यावेळेला तुमचे काही ब्लड सॅम्पल्स, काही डोक्यातले केसाचे सॅम्पल्स नेले होते, त्याचा काही अहवाल दिला का तुम्हाला डॉक्टरांनी? त्याचा एकही रिपोर्ट भेटला नाही अजून, कशामुळे झालं काय झालं हे अजून कोणी सांगू शकून नाही राहिलं। सध्या म्हणजे तुमचे ते केस गळतीची त्याची तर भीती आहेच, पण आता नखाची सुद्धा जातात त्याची भीती वाटते। पहिले केस गळती होती त्याची तर भीती निर्माण आहेच, आणि नख गळती होऊन राहिली त्याच्यावरून भीतीचं वातावरण निर्माण झालं, काही जोड बी कोणी येऊ शकत नाही ना आपल्या, कोण असं वाटते कोण बा आपल्याला होऊ शकते काय, अंतर राहतात ना लोक। तर हे होते प्रवीण इंगळे, त्यांची गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी हाताची आणि पायाची नखं जात आहेत। यापूर्वी त्यांच्या डोक्याची केस गळती झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा हाताची आणि पायाची नख गळती होते, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे। घरातील सदस्यांचं सुद्धा या ठिकाणी नख गळती होते असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र यापूर्वी जो ICMRने या ठिकाणी त्यांचे सॅम्पल्स नेले होते त्याचा अहवालही त्यांना मिळाला नाही, नेमकं कशामुळे होतं हे सुद्धा त्यांना अद्याप माहिती नाही। त्यामुळे त्यांची मागणी आहे की नेमका मागचा अहवाल काय आहे, कशामुळे होते आणि आताचं हे नख गळती कशामुळे होते याचा सुद्धा अहवाल त्यांना मिळावा, म्हणजे जेणेकरून काय आहे नेमकं रोग हा त्यांना कळेल। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बोंडगाव, शेगाव।